करतो ज्यांनी रामदास पैलवान एकनाथ बेंद्रे पैलवान मनगट आणि मेंदू याचा छत्रपती शिवाजी महाराजांना बालाजी माधव सोनी ज्ञानेश्वर राजेश संभाजी तालमीला सराव करतो अण्णासाहेब दिगोळेकर आणि हासेगावचा पैलवान हातवरतीकर आणि नवी पैलवान हातवरतीकर जवळा बाजार हनुमान व्यायामशाळा जवळा बाजार रामदास माझं नाव शिवाजी गोरखनाथ वराड आमचे भाऊ रामदास कुंडलिक वराड इंजिनियर याची खूप इच्छा होती की आमचे आजोबा वारले आमचे आजोबा कुस्ती खेळत होते त्यांचं म्हणणं होतं की बा काहीतरी माझ्या नावावर कुस्त्या चांगल्या करा हे आमची इच्छा होती आम्ही म्हैस पण सुद्धा इनाम केली। मी हरिदास कुंडलिकराव वराड रामदास वराड यांचा भाऊ आणि माझे आजोबा पण एक मोठे कुस्तीपटू होते त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही कुस्त्याची चांगली मोठी एकदम दंगल भरवित आहे। यावर्षी 4 गद्दा तसेच त्याला एक महेश आणि पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चांगली सुधारणा करेल आणि कमीत कमी जे फर्स्ट येईल त्याला एक थार कमीत कमी 5 लाखाचं पारितोषिक आणि सेकंड येईल त्याला एक बुलेट त्याला 3 लाखाचं पारितोषिक आणि थर्ड जे येईल त्याला 2 लाखाचं प्राइज आणि त्यांना पण एखादा आम्ही आमच्या आकाराने एखादं पारितोषिक देऊन इथून पुढे चांगलं दंगल भरवण्याचा प्रयत्न करू। ही परंपरा भरपूर वर्षापासून चालत आली आहे। भैरोबा चोंडी येथे कुस्त्याची दंगल भरण्याची आम्ही हे मल्ल ऑल इंडियातून आणलेत। पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान पुणे इथून आम्ही मल्ल हे आणलेले आहेत आणि ही संकल्पना आम्हाला आमच्या आजोबांनी एक सांगलेली एक गोष्ट होती ती आमच्या आता पण लक्षामध्ये आहे की 1934 साली इथे मला एक अशी एक गोष्ट सांगितली होती की 1934 साली आपल्या गावामध्ये एक कोरडकर नावाचे व्यक्ती होते त्यांना आतापर्यंत जवळपासच्या जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये त्यांची पाठ जमिनीवर कुणा टिकलेली नव्हती तर त्यांना पाडण्यासाठी कोल्हापूरहून 10 दिवसाचा प्रवास करून जमिनीमध्ये तिथून एका पैलवानाला आणण्यात आले होते चोंडी येथे आणि ती कुस्ती संध्याकाळी 3 वाजता सुरू झाली तर ती सकाळच्या 5 वाजेपर्यंत ती नॉन स्टॉप चालली होती आणि त्यावेळेस लाईटाची पण सुविधा नव्हती डोक्यावर बत्ती वगैरे घेऊन ती कुस्ती चालवण्यात आली होती। याची प्रेरणा आम्ही घेतली आणि आम्ही असा विचार केला की ही परंपरा आपण इथून पुढे चांगल्या प्रकारे आणि इथून पुढे पण आम्ही याच्यावर मोठमोठाले उपक्रम व चांगली कुस्ती दंगल भरू। सर्वप्रथम मी आपले स्वागत करतो। मी पैलवान इंजिनियर रामदास वराड या ठिकाणी कुस्त्यांची दंगल चोंडी भैरोबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या कुस्ती दंगल भरवण्याचं मेन कारण आहे की वर्षानुवर्षे ही आमची संस्कृती चालत आलेली आहे। जागृत असं आणि प्रसिद्ध असलेलं आमचं महाराजांचं हे देवस्थान आहे। एकनाथ बेंद्रेला 10,000 रुपये शिवाजी महाराजांच्या काळापासून सुद्धा दंगल भरत आलेली आहे। ओके आणि हाच वारसा आमच्या चोंडीकरांनी कंटिन्यू केलेला आहे याचा मला खूप अभिमान आहे। ओके आणि या वर्षी आम्ही विशेष करून आकर्षक असे प्राइज ठेवलेले आहेत। पहिलं प्राइज हे आहे एक दुपटी म्हैस जिची किंमत 1.5 लाख आहे आणि एक चांदीची गदा परत रोख रक्कम। 2 नंबरला एक चांदीची गदा आणि रोख रक्कम। 3 नंबरला एक चांदीची गदा रोख रक्कम शंकर पैलवान असे बक्षीस वितरण करण्यात आले आहेत।
आणि या ठिकाणी भरपूर राज्यामधून मोठे मोठे मल्ल आहेत. गणेश दांगड यांचे पहिला मल्ल जे की 1 नंबरची कुस्ती खेळणार पुणे जिल्ह्याचा ज्याचं नाव महादेव बागडे हा महाराष्ट्र केसरीचा चांगला पैलवान त्याच्यासोबत लढणार आहे जो की पंजाब केसरी आहे हॅपी सिंग. ओके. आणि 2 नंबरचा पैलवान श्री हा हनुमान आखाडा पुणे पैलवान वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा. 3 नंबरची कुस्ती संकेत हजारे नोंद असू द्या याची 3 नंबरची कुस्ती असून त्या कुस्तीवर एक चांदीची गदा प्लस रोख रक्कम देण्यात येणार आहे. कुस्ती गदा जिंकलेली 5,000ची होती. 3ऱ्या नंबरची देव पैलवान निवरुळी कांचनवरून आलेलो आहे पुणे. काय बक्षीस मिळाले? बक्षीस 1 लाखाची म्हैस मुरा, 1 चांदीची गदा आणि 51,000 रुपये. काय वाटते तुम्हाला आता भारी वाटतंय. आमचे कायम त्यांचं सहकार्य आम्हाला असतं. रामभाऊ म्हणून आमचे मित्रच आहे. आखाड्यात पण त्यांचे आम्हाला फार मोठे सहकार्य असते. रोज येतात ते पण बरे सहकार्य करतात. कळलंय तुम्हाला की 5-6 गदा भेटलेले आहे. पंजाब केसरी, सरदार केसरी, तिकडच्या अमृतसर केसरी आणि इकडच्या 2-3 आहे. आता ही 4थी गदा. त्यात पहिलीच गदा भेटली ती पण रामभाऊने ठुलती. मराठवाड्यातल्या लोकांनी प्रेम दिलं असं वाटतं. फार मोठं प्रेम दिलं मराठवाड्यातल्या लोकांनी. चला ओके. नमस्कार, मी संकेत हजारे पुण्यावरून आलो. हनुमानाकडे प्रॅक्टिसला आहे. रामदास वराड यांनी माझ्यासाठी गदा ठेवली होती यांच्या मैदानात आणि 3 नंबरच्या गदाचं मानकरी ठरलं बैरवनाथ केसरीचं मानकरी. त्याबद्दल मी गावकऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि राजवीर आम्ही काढतो. ओके.